तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या अष्टविनायक यात्रेचा हा तिसरा दिवस आणि आजचं पहिलं ठिकाण आहे रांजणगावचा श्री महागणपती। तर आज तिसऱ्या दिवशी आपल्याला 3 गणपतींचे दर्शन घ्यायचे आहे, म्हणून मी सकाळी लवकर चेकआउट करून निघालो आणि 10 मिनिटात मंदिरा शेजारी पोहोचलो। मंदिरा शेजारीच गाडी पार्क केली आणि पहिल्याच नजरेला दिसतोय हा भव्य असा गेट। तर हा गेट खूपच आकर्षक आहे। दोन्ही बाजूला हत्तींच्या मूर्ती आणि सूक्ष्म कलाकृती दिसतात। गेटवर अष्टविनायकांची नावे आणि त्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। खरंच पाहायला खूपच सुंदर वाटतं। सकाळी लवकर गेलो असल्यामुळे गर्दी देखील कमी होती। गेटमध्ये प्रवेश करताच 2 ते 3 मिनिटात मुख्य मंदिर नजरेस येतं। पुराणानुसार येथे गणेशाने त्रिपुरासुराचा पराभव करून देवांना संकटातून मुक्त केले। हीच मूर्ती महागणपती म्हणून ओळखली जाते। महागणपती हा सिद्धी व बुद्धीचा अधिपती मानला जातो। मंदिराचे बांधकाम हे पेशव्यांच्या काळात झालेले असून मंदिराभोवती विशाल असा परिसर आहे। असंही मानलं जातं की येथे महागणपतीची मूर्ती अष्टमुखी असून ती मंदिराच्या गाभाऱ्याखाली गुहेत प्रकट झाली आहे। मंदिराच्या विशाल अशा अंगणात उभं राहून शांत वातावरणात बाप्पाचं मनसोक्त दर्शन घेतलं तेव्हा मनाला खूप समाधान मिळालं। पहा मंदिराचा गेट हा किती सुंदर दिसतोय। हे मंदिर पुणे नगर हायवेला लागून असल्यामुळे पोचायलाही खूप सोपं आहे। तर अशी सुंदर सकाळ आणि मंगलमय असं दर्शन घेऊन मी आता निघालो आहे आपल्या पुढच्या गणपतीकडे, ओझरचा श्री विघ्नहर गणपतीकडे। तर भेटूया लवकरच डे 3 च्या पार्ट 2 मध्ये। गणपती बाप्पा मोरया।